नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे। माझ्या एका मैत्रिणीची मुलगी हॉस्पिटलमध्ये होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये काही निदान झालं नाही, पण तुमचा अनारोग्याचं काहीही असेल तुमच्या कुंडलीत लगेच दिसणार आहे। आणि त्यावरून मी तिचा जो एक आराध्य वृक्ष होता त्याचा तिला उपाय दिला। तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे तुम्हाला सांगायला पाहिजे। प्रत्येक माणसाला स्वतः करण्याची ही रेमेडी आहे, स्वतःच्या स्वतः। तर प्रत्येक माणसाची एक रास आहे, त्या राशीमध्ये प्रत्येक राशीत 3 नक्षत्र आहेत आणि आपल्याला माहित आहे की सगळ्या वनस्पती, सर्व प्राणी, मनुष्य प्राणी सगळे पंचमहाभूताचा जोड आहे। मग आपल्या शरीरामध्ये जशी पंचांग आहेत तशी वनस्पतींची पण पंचांग आहेत। मूळ, खोड, पान, फूल आणि फळ ही वनस्पतीची पंचांग। आपण जे देवी देवतांचे फोटो बघतो ना, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या मागे एक तेजोवलय आपण बघतो, त्याला ऑरा असं म्हणतात। आपण जर पंचमहाभूतापासून बनलोय तर आपल्याला पण तो ऑरा आहे, पण आपण इतक्या दूषित वातावरणात आणि एकूणच हेवे दावे आणि असुरक्षितता अशा एकूण आपण कलियुगात राहतोय, त्याच्यामुळे आपले ऑरा दिसत नाहीत। पण ते नाहीत असं नाही आहे। प्रत्येक माणसाच्या शरीरामधनं रेडिएशन्स बाहेर पडतात। तुम्हाला असा अनुभव येतो बघा की रस्त्यात एखादी अनोळखी व्यक्ती समोर येते आणि कधीकधी आपल्याला ती व्यक्ती अचानक आवडते आणि उलटा पण अनुभव येतो की काही कारण नसताना एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो। असं का होत असेल? तर तुमच्या आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातनं बाहेर पडणारी जी रेडिएशन्स आहेत ती जर एकमेकाशी सिंक्रोनाइज झाली, मॅच झाली, तर तुम्हाला ती व्यक्ती आवडते, नाही झाली तर नाही आवडत। मग याचा उपयोग तुमच्या नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष आहे त्याच्यामधून पण रेडिएशन्स बाहेर पडतात। मग आपल्या नक्षत्राचा आराध्य वृक्षाची रेडिएशन्स आपल्या शरीरातल्या रेडिएशन्सशी नक्कीच मॅच होतात आणि ती आपल्याला उपयोगी पडतात। माणसा इतका स्वार्थी प्राणी नाही जगात। माणूस वनस्पतींचा, प्राण्यांचा, सगळ्यांचा स्वतःसाठी वापर करून घेतो। त्यामुळे वनस्पतीच्या प्रत्येक अवयवाचा वापर माणूस स्वतःसाठी करून घेतो। त्याच्यामधनं हे सायन्स असं विकसित झालंय आणि मला माझ्या वडिलांकडून हे ऐकायला आणि बघायला, अनुभवायला कायम मिळालंय। म्हणून मी ते तुमच्या पुढे आणते की प्रत्येक राशीचा चंद्ररास, चंद्र म्हणजे मन, आपलं मन जर मानेल तर ती गोष्ट असते। आपल्या मनाने मानली नाही एखादी गोष्ट तर ती नसते, आपल्या मेंदूपर्यंत ती जात नाही। त्यामुळे प्रत्येक चंद्र राशीला जी नक्षत्र आहेत राशीची आपल्या पंचांगामध्ये त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष दिलेला आहे। इथे जागा मावलेली नाही म्हणून एकच आहे, तसे 2-2 आहेत। तर मी आता प्रत्येक नक्षत्रासाठीचा आराध्य वृक्ष सांगते आणि एक 2-4 याचा थोडासा उपयोग पण सांगते। पहिली रास आहे मेष, हिचं नक्षत्र आहेत अश्विनी, भरणी, कृत्तिका। अश्विनी नक्षत्र केतूचं आहे, भरणी शुक्राचं आहे आणि कृत्तिका रवीचं आहे। अश्विनीचा आराध्य वृक्ष आहे कुचला आणि अडुळसा। कुचला ही विषारी वनस्पती आहे आणि अडुळसा हे आपल्याला माहिती आहे कफावरचं औषध आहे। भरणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आवळा आणि खैर, म्हणजे जो कात ज्याच्यापासून काढतात तो खैर। कृत्तिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे उंबर, जे उंबराच्या झाडाचं फळ असतं ते उंबर आणि बेहेडा। कृत्तिका नक्षत्रानंतर रोहिणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे जांभूळ आणि बेल। मृग नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे परत खैर आणि पिंपळ। आर्द्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे कृष्णागरू नावाची वनस्पती आणि चंदन। पुनर्वसू नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे वेळू आणि वड। पुष्य नक्षत्राचा आहे पिंपळ आणि पळस। या ओळीने 8 नक्षत्रांचे आराध्य वृक्ष मी तुम्हाला सांगितले। आता 1-2 उदाहरणं देते। माझ्या ऑफिसमध्ये, मी जिथे न्यू इंडियाची एजंट आहे त्या ऑफिसमध्ये एका साहेबांना, त्यांना माहीत होतं मी कुंडल्या बघते,
त्यांच्या काकांचा त्यांनी मला प्रश्न विचारला की माझे काका 75च्या पुढचे आहेत आणि त्यांना अचानक त्यांची अन्नावरची वासना गेले 8 दिवस, ते प्रचंड वीक झालेत, मॅडम काय करता येईल? डॉक्टरांनी औषध देऊन काही होत नाही आहे, त्यांना भूक लागत नाही आहे. मी त्यांना विचारलं त्यांचं रास कुठली आहे, तर म्हणाले कर्क. नक्षत्र कुठलं आहे? पुष्य. पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे पिंपळ. लॉजिक असं आहे याच्या मागे की झाडाची जी पानं असतात ती पानं हरितद्रव्याच्या सहाय्याने सूर्यप्रकाशामध्ये झाडाचं अन्न तयार करतात. हे झाडाचं नाक आहे पान हे, आणि मग हे अन्न खोडामार्फत ते मुळापर्यंत जातं आणि मग मुळं हे सगळ्या झाडाला ते अन्न पुरवतात. त्यामुळे पिंपळाचं पान हे त्यांच्या पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष. मी त्यांना असं सांगितलं की एक पिंपळाचं पान, ताजं पान तोडून घ्या, ते स्वच्छ धुवा, पुसा आणि एक ग्लासभर पाण्यामध्ये ते सकाळी भिजत घाला, संध्याकाळी ते पाणी त्यांना गाळून प्यायला द्या, रात्री दुसरं पान भिजत घाला, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ते पाणी गाळून प्यायला द्या. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, पण असं 3 वेळा पाणी प्यायल्यावर त्यांना पूर्णपणे व्यवस्थित भूक लागून जेवायला सुरुवात झाली. असाच अनुभव धनिष्ठा नक्षत्राच्या धनिष्ठा नक्षत्राचं आराध्य वृक्ष आहे आपली शमी. गणपतीला आपण जी वाहतो ती शमीच्या पाण्याचा सेम अनुभव आला. तसंच अजून एक मुलगी मी जी तुम्हाला सांगितलं, जिला मी हॉस्पिटलमध्ये तिला मी काहीतरी उपाय दिला, त्याच्यामध्ये तिच्या श्रवण नक्षत्राचं चंद्र हे काय म्हणायचं, चंद्र स्वामी आहे श्रवण नक्षत्राचा. आणि चंद्र हा खाण्याच्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे? पांढऱ्या रंगाच्या. तर लोणी, दूध याच्यामध्ये आहे. आणि तिचं पचन बिघडलं होतं, म्हणून मी तिला सांगितलं की तिला लोणी विरघळ करून त्याच्यामध्ये ओव्याचे दाणे 4 घाल आणि दे, तिचं पोट ठीक होईल. आणि 3ऱ्या दिवशी त्या मुलीला बरं वाटलं. म्हणजे तुमच्या नक्षत्र जे आहे तुमचं, त्याच्या स्वामीचे किंवा नक्षत्राच्या आराध्य वृक्षाचा उपाय हा तुमच्या आरोग्यासाठी नक्की फायद्याचा असतो. पुढचे बघूया. मघा नक्षत्र, त्याचा आराध्य वृक्ष आहे वड आणि रिठा. पूर्वा नक्षत्राचा आराध्य वृक्ष पळस किंवा बेल. उत्तराचा पायरी नावाचा एक पांढऱ्या रंगाचं लाकूड असलेलं झाड आहे. पायरी आंबा नव्हे, पायर हे त्याचं नाव आहे, ते किंवा अर्जुन. हस्त नक्षत्राचा आहे जाई किंवा रिठा. चित्रा नक्षत्राचा बेल आणि बकुळ. स्वाती नक्षत्राचा अर्जुन आणि सावर म्हणजे सावरीचा कापूस. त्यानंतर विशाखा नक्षत्राचं नागकेशर आणि पारिजातक. अनुराधा नक्षत्राचं पण नागकेशर आणि सीता अशोक. ज्येष्ठा नक्षत्राचा सावरीचा कापूस आणि लोध्र. आता ही जी आराध्य वृक्ष आहेत यांचा आरोग्यासाठी उपयोग तर आहेच, पण त्याशिवाय माझ्या क्लासमधल्या एका गृहस्थांचा अनुभव असा की त्यांचं नक्षत्र, त्यांच्या नक्षत्राचा आराध्य शततारका नक्षत्र आणि त्याचा आराध्य वृक्ष कळंब. तर त्यांना ऑफिसमध्ये होते ते, आणि त्यांचा जो बॉस होता तो फार त्रास देत होता. त्यांना नको ते काम करायला लावत होता, ज्यातनं त्यांचं रेप्युटेशन खराब होईल, आणि त्यांच्या टेबलवर ते करत होता आणि तो स्वतः त्याचा फायदा घेत होता. त्यांना ते वैतागले होते. मला त्यांनी विचारलं, मॅडम मला काय करता येईल? मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा आराध्य वृक्ष तुमच्या ड्रॉवरमध्ये तुमच्या बॉडी टच ठेवा आणि ड्रॉवरमध्ये तुमच्या बेलाचं फळ आणून ठेवा, बेलफळ आणून ठेवा. हे अजून एक शास्त्र बेलफळाचं असं आहे, हे माझ्या वडिलांनी विकसित केलेलं, मला वडिलांनी सांगितलेलं, आणि त्यांच्याकडे येणाऱ्या हजारो लोकांना त्याचा फायदा होतोय. मी पण हे अनेकांना सांगते. बेलाचं जे झाड आहे किंवा बेलफळ जे आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याचा गुणधर्म आहे. पूर्वीच्या काळी आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपण लोक जे एकत्र कुटुंबात राहत होतो, तर आपल्या प्रत्येकाचं मातीचं घर, स्वतःच्या जमिनीवरचं घर असायचं, आणि सगळे भावंड, त्यांच्या बायका, मुलं, आई वडील एकत्र राहायचे, आणि परसामध्ये एक बेलाचं झाड नक्की असायचं. का असायचं ते? तर घरामध्ये माणसं आहेत, 4 बायका आहेत म्हणल्यावर भांड्याला भांडं लागायचंच.
पण हे बेलाचं झाड असल्यामुळे माणसं त्याच्या छायेखालनं कायम जात असल्यामुळे त्याच्यामधून येणारा प्राणवायू घरात येत असल्यामुळे निगेटिव्हिटी हे बेलाचं झाड शोषून घ्यायचं आणि माणसांची भांडणं विकोपाला जायची नाहीत. याचा फायदा तुम्हाला पण करून घेता येतो. आता आधी पुढचे आराध्य वृक्ष वाचते आणि त्यानंतर तुम्हाला मी बेलफळाचा काय उपयोग तुम्हाला आहे हे सांगते. हे सगळं फिजिक्स आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं थोतांड नाही आणि हे माझ्या वडिलांकडे येणाऱ्या लाखो लोकांना आलेल्या अनुभवातून मी शिकलेली आहे. मूळ नक्षत्र जे आहे धनुराशीचं, त्याचा आराध्य वृक्ष आहे राळ, म्हणजे डिंक आहे. राळ हा पक्ष्यांना घालतात ती राळ नाही, साल वृक्षाचा जो डिंक असतो त्याला राळ असं म्हणतात, किंवा देवबाभूळ. पूर्वाषाढा नक्षत्राचा आहे वेत किंवा सीता अशोक. उत्तराषाढा नक्षत्राचा आहे फणस किंवा कांचन. कांचन म्हणजे ज्याची पानं आपट्यासारखी पण मोठी असतात, आपट्याची काळसर छोटी असतात, कांचनाची आपट्यासारखी द्विदल पण मोठी असतात आणि त्याला ऑरेंज जांभळ्या रंगाची फार सुंदर फुलं येतात. श्रवण नक्षत्राचं आहे रुई, जे आपण मारुतीच्या गळ्यात ज्या पानांची माळ घालतो ते रुई किंवा आंबा. धनिष्ठा नक्षत्राचं शमी किंवा नीम म्हणजे कडुनिंब. शततारका नक्षत्राचा कळंब किंवा आपट्याचं पान. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचं आंबा किंवा हिरडा. उत्तरा भाद्रपदाचं कडुनिंब म्हणजे नीम किंवा आवळा. आणि रेवती नक्षत्राचं मोह किंवा चिंच. हे जे 2-2 आराध्य वृक्ष आहेत, ह्याचा तुमच्या नक्षत्रात त्या नक्षत्राच्या लोकांना निरतिशय फायद्याचं असतं. हे कसं वापरायचं तर तुमच्या शरीरासाठी त्याचा उपयोग आहे, तर ते खिशात ठेवून पर्समध्ये ठेवून त्याचा काय उपयोग नाही. त्याच्या जी रॅडिएशन्स आहेत त्या तुमच्या शरीरातल्या रॅडिएशन्सना उपयोगी आल्या पाहिजेत, म्हणून ते बॉडी टच ठेवायचं. त्याच्यासाठी सर्वोत्तम उपाय काय तर या सगळ्या आराध्य वृक्षाची जी पानं किंवा साल मिळाली किंवा फांद्या मिळाल्या वाळलेल्या, तर त्याची मिक्सरमधनं बारीक पूड करायची. एक चिमूटभर पूड आंघोळीच्या पाण्यात घालायची. आम्ही शॉवरने आंघोळ करतो, मग डोक्यावर ठेवून आंघोळ करायची म्हणजे जातं अंगावरती. किंवा जसं तुम्ही अंगारा लावता तशी ती पूड तुम्ही तुमच्या भ्रूमध्यावर किंवा छातीवर कायम लावायची. 24 तास 12 महिने तुमच्या अंगावरती राहिली पाहिजे. त्याचा तुम्हाला फायदा होतो. तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह रेज जातात समोरच्या माणसाकडे. तुम्ही प्रवासाला गेलात, तुम्हाला त्रास होत नाही. या आराध्य वृक्षाचा फायदा अनुभवा म्हणजे तुम्ही तो कधीही सोडणार नाही. आता मी तुम्हाला काहीतरी बेलफळाबद्दल म्हणाले होते. जेव्हा तुमच्या घरामध्ये भांडणं होतात, कधी कधी असे प्रश्न माझ्याकडे विचारायला लोक येतात की आमची नवरा बायकोंची सारखी भांडणं होतात किंवा अमावास्या पौर्णिमेला आमच्या घरात खूप कलह आणि वातावरण बिघडतं, काय करावं. अशा वेळेला तुमच्या बेडरूममध्ये आणि स्वयंपाकघर किंवा जेवणघर जिथे तुम्ही एकत्र येता अशा ठिकाणी बेलफळ आणून ठेवायचं. हिरवं बेलफळ ठेवायचं, ते झाकायचं नाही, पूजा बिजा करायची नाही, रोज त्याच्याकडे बघायचं. जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी बदल दिसेल, ते निगेटिव्हिटी शोषून घेतं. हा फिजिक्समधला उपाय आहे. ते निगेटिव्हिटी शोषून घेतल्यावर त्याचा रंग बदलतो किंवा त्याच्यावर ठिपके येतात किंवा ते कुजतं किंवा फुटतं किंवा त्यातनं घाणेरडा वास येतो किंवा ते अगदी सुकून अति बेढब आकाराचं होतं. असं काहीही झालं की ते बेलफळ उचलायचं आणि तिठ्यावर जिथे 3 रस्ते मिळतात तिथे नेऊन टाकायचं. जातानाच पाण्याची बादली बाहेर भरून ठेवायची, ते बेलफळ टाकून द्यायचं. घरी येताना पाय धुवून घरात यायचं, मागे वळून पाहायचं नाही. अनेकांना अनेक अनुभव आलेले आहेत म्हणून हे परत सांगितलं. आणि मग घरात यायचं आणि दुसरं बेलफळ आणून ठेवायचं. समजा तुम्हाला दुसरं आणायला वेळ नाही झालाय म्हणून खराब झालेलं बेलफळ अजिबात घरात ठेवायचं नाही, ते ताबडतोब घराबाहेर गेलं पाहिजे, कारण ती तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जात असते. याचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे हे वनस्पतींचा आपल्याला होणारा उपयोग, आराध्य वृक्षाचा उपयोग कसा करून घ्यायचा यासाठी मी आत्ता हे स्पेशली तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. हे तुम्ही तुमच्याकडे जे पंचांग आहे त्याच्यामध्ये एक एक आराध्य वृक्ष लिहिलेला आहे, जोडीला मी दुसरा सांगितला. कुठलाही तुम्ही वापरा, त्याचा तुम्हाला 1000% फायदा होणार हे नक्की आहे.
बघा किती उपयोगाचं आहे भविष्यशास्त्र. नुसतंच आपल्या ऐहिक प्रगतीसाठी नाही, आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यशास्त्रामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या पंचांगात दिलेल्या आहेत. आपल्याला त्यांचे नीट ज्ञान नसतं आणि ते माझ्या वडिलांनी मला करून दिलं, त्यामुळे मी तुमच्यापर्यंत आणू शकले. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अजून अनेक गोष्टी माझ्या वडिलांनी शिकवलेल्या मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या एपिसोड्समध्ये. तोपर्यंत नमस्कार.